नमस्कार, मी प्रवीण पाटील. मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत. महायुती सरकारचा महाविकास आघाडीकडून जोडे मारत निषेध. मालवण सिंधुदुर्ग येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा पडल्याने रावेर महाविकास आघाडी जोडे मारत महायुती सरकारचा निषेध व्यक्त केला. रावेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व काँग्रेस यांच्या वतीने महायुती सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच याचे निवेदन तहसीलदार संजय ताडे यांनाही देण्यात आले. यावेळी महायुती सरकारचा विरुद्ध घोषणा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुका अध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील, शिवसेना उभाटा तालुका अध्यक्ष अविनाश पाटील, रवींद्र पवार, रमेश महाजन, सुनील कोंडे, शेख मेहमूद, राजू सवर्णे, तुषार निंबाळकर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग मालवण येथे 9 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देशाचे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलं. आणि या 9 महिन्यातच हा पुतळा कोसळून पडला. पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले. या देशाच्या, महाराष्ट्राच्या अस्मितेचे तुकडे तुकडे करण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर असा अपमान केला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर असा अपमान त्यांनी केलेला आहे. आणि यासाठी त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी आम्ही सारे या ठिकाणी जमलो. महायुती शासनाच्या विरोध आंदोलन करून जोडेमारो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आम्ही महायुती शासनाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा निषेध करतो, त्यांचा धिक्कार करतो. ज्या महाराष्ट्राला स्वातंत्र्याची उर्मी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, अस्तित्व महाराष्ट्राचं ज्यांनी निर्माण केलं, महाराष्ट्राची अस्मिता ज्यांच्यामुळे निर्माण झाली, अशा एका थोर व्यक्तीचा पुतळा 9 महिन्यापूर्वी उभा केलेला तुकडे तुकडे होऊन पडतो. हे राज्य शासनाच्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच झालेलं आहे. आणि यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, पवारसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे जबाबदार आहेत. खरं म्हटलं तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा देणे आवश्यक आहे. खरं म्हटलं तर या महायुती सरकारनेच राजीनामा देणे आवश्यक आहे. परंतु निर्लज्जपणे ते सत्तेवर बसलेले आहेत आणि निवडणुकीची वाट बघत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना पुरवण्याचं काम करत आहेत. परंतु जनता दूध पुळी नाही, जनता यांच्या आमिषांना भुलणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. या महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी सगळं पाहते आहे आणि निश्चितपणे यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. आणि त्यांच्या पापाचा घडा भरलेला असल्यामुळे त्याचं फळ त्यांना निश्चित मिळणार आहे. आणि उद्या सत्तेतून काय उच्चार व्हावं लागणार आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे. पुन्हा एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो, त्यांची क्षमा मागतो की महाराज, या राज्यामध्ये तुमच्या अस्मितेची राखण आम्ही करू शकतो आहे, ही मंडळी सरकारने करू शकलेलं नाही आहे. त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो, खेद व्यक्त करतो आणि त्याचा तीव्र निषेध करतो. आम्ही सगळे या महायुती सरकारचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो.